का म्हणे आले, शब्द लक्षात, तरी होय राणा रंक त्याचा, रंक त्याचा राणा होय. आयुष्यात भीक मागण्याची गरज लागत नाही महाराज. इतकं मोठं वैभव, एवढं मोठी विचार संपन्नता आपल्याला संत प्रदान करतात. भीकच मागण्याची, देव जरी आपल्या समोर आला तरी जगद्गुरु तुकोबाराय भीक मागत नाही, त्यांना बोलत नाही. तुका काय देणार संसारातलं, तू आत्मबोध झालाय, तुका आकाशा एवढा झालाय, मग काय गुंठा 2 गुंठा जमीन हे काही राहणं आहे विचार. वैचारिक श्रीमंती किती जगद्गुरु तुकोबारायांची. आणि बरं आता छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या त्याला टिकवणं अवघड आहे. जितकं श्रीमंत व्हाल, म्हणून पहिल्यांदा सांगितलं, तितके जवळचे माणसं विरोधी होतात. मग शत्रू करण्याकरता पैसा मागता का तुम्ही? लोक जळावेत म्हणून तुम्ही श्रीमंती करता का? वैचारिक श्रीमंती आत्मसमाधानासाठी असते. ज्ञानोबारांचे एक महावाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपुली आपण करा पूर्ण. माझ्या समोर जेवढे माणसं बसलेले आहेत हे एकमेकाला सपोर्ट करणारे आहेत, एकमेकाचा उद्धार करू शकत नाही. तुम्ही तुमचा उद्धार. तुम्ही कीर्तन ऐकलं, पटेल ना पटेल तुमचा विषय आहे, पटलं तर आपलं अंतःकरण बदलतं. विचार श्रीमंती आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. किमान आपल्यात नाही तर पुढच्या पिढीत तरी विचार श्रीमंती गेली पाहिजे. तरी होय राणा. आणि एकदा राजा झाल्यानंतर भीक मागण्याची गरज पडत नाही. आनंदाला बहर येतो, जीवनाला बहर येतो. म्हणून तुकोबारायांची वाणी आपल्या भागातून जन्माला आलेली आहेत. आणि 400 वर्ष पूर्ण महाराष्ट्र झाला गाजतोय. आता पुढं गाजले काही सांगायची गरज आहे का? जगद्गुरु तुकोबासारखं व्यक्तिमत्व पुढं जन्माला येईल अशक्य घटना आहे. फक्त संतांचा स्पर्श पाहिजे. आलिंगने स्पर्श. ज्ञानोबाचा स्पर्श झाला सगळे DNA बदलतात, विचार बदलतात, हृदय बदलतं, परिवर्तन होतं. काळाची ताकद नाही आपल्या सानिध्यात येण्याची, एवढी ताकद तुकोबारांच्या जीवनामध्ये येते. फक्त स्पर्श झाला पाहिजेत आपल्याला. स्पर्श म्हणजे असं हे घरून धरू नका बरं का, पाय पकडून ठेवणार एखाद्याचे, तो स्पर्श नाही. त्यांच्या विचाराचा स्पर्श आपल्या हृदयाला झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संप्रदायामध्ये एक शब्द फार प्रसिद्ध आहे, पाय. पायाची मिठी पडलीवर शब्द ना, पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जितकं जगद्गुरु तुकोबारांचं आले ना शब्द, पाय पाय जिथं आलेले आहेत ते ज्ञानार्थ आहेत. आणि पायी मिठी पडली तो ज्ञानावर मिठी पडली असा अर्थ होतो त्याचा. तुमच्या अंतःकरणाने संतांच्या ज्ञानाला मिठी मारली, तुमचं परिवर्तन होईल. पुन्हा पुन्हा तेच का सांगतो लक्षात ठेवा, सुख तुम्हाला पाहिजे, आनंद तुम्हाला पाहिजे, म्हणून तुमची विचार श्रीमंती वाढली तर शक्य. मुलगा श्रीमंत झाला म्हणून तुमच्यात काही परिवर्तन अशक्य आहे. जग बिघडलं म्हणून तुमच्यामध्ये काही दुःख निर्माण झालं असंही नाहीत. तुमची विचार श्रीमंती वाढवा. आणि मला तेच तुकोबारांचं सगळ्यात मोठं कौतुक आहे. सगळे लोक विरोधामध्ये आहेत. जगद्गुरु तुकोबारांचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आता लोक परिवर्तन करतात, जिथं अनुकूल जागा आहे, अनुकूल ठिकाण आहे, तिथं राहायला जातात. ज्ञानोबाराय तुकोबाराय एवढे बुलंद संत आहेत ना, ज्या ज्ञानोबारायला आळंदीतून जातीच्या बाहेर काढलं, आळंदीमधून, मला सांगा दुसरीकडे जर ज्ञानोबारायांनी वस्ती केली असती तर काही फरक पडला असता का? काय त्या आळंदीमध्येच पुन्हा येऊन राहायला गरजच होतं का? पण संतांची ताकद एवढी मोठी असते, ज्या आळंदीला जाती बाहेर काढलं त्या आळंदीतेच लोक आरती ज्ञानराजा म्हणतात. ज्या देहूने गाथा बुडवला ते देहूचेच लोक म्हणतात आम्ही तुकोबारायचे वंशज आहोत. मला 1-2 माणसं म्हणले आम्ही तुकोबारायच्या वंशातले. म्हटलं बुडवणार आहे का? आज अभिमान आहे, आज त्यांना अभिमान वाटतो, पण तुकोबारायची हिंमत पहा. जे गावातून बाहेर काढत होतं पाटला सहित, तेच गाव पूजा करण्याची लायकी तयार होते. तुमच्यामध्ये दम पाहिजे, तुमच्यामध्ये विचार पाहिजे, तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. हे तुकोबाराय आपल्याला शिकवतात. आणि जरी होय राणा, मी तर एक दिवशी कीर्तनात सांगितलं, तुम्हाला सांगतो, तुकोबारायच्या कीर्तनाला शिवाजी महाराज आलेले होते. गावामधल्या लोकांना अक्कल तर यायला पाहिजे ना की तुकोबारायच्या कीर्तनाला छत्रपती येतात, मेंदू तर जागेवर पाहिजे ना.
गावात दुसऱ्या दिवशी चर्चा काय, काही भानामती येते काय तुकोबा राहायला. एवढे मोठे शिवाजी महाराज त्यांच्या कार्यक्रमाला कीर्तनाला येतात. काय तुकोबारायकडे, म्हणजे तुकोबाराय विचारवान आहेत हे शेवटपर्यंत गावाला पटलं नाही. हीच अविचार, हेच पाप. पाप दुसरं नाही, शेजारी मोठा माणूस बसलेला आहे आणि आपल्याला ओळखू येत नाही, हे पाप आहे. संताच्या जवळून जातो आपण, पण संत ओळखू येत नाही, पाप आहे. आणि ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो, श्रीमंत मानतो, ते बाहेरून दिसायला सुखी आहेत, आतून नाही आहेत. मला तर संसारामध्ये माणूस सुखी आहेत कल्पनाच करवत नाहीत. कोण सुखी? दोन माणसं एकत्रित एकमेकाला सुख देण्याकरता येतात, याचं नाव संसार आहे. आणि जवळ आल्यानंतर एकमेकाला दुःख होतं. बाहेर दरवाजा बंद आहे म्हणून चांगलं आहे, आतमध्ये ज्या शिव्या. मी ना, तुम्ही माझ्या समोर बसलेत, मला फार बरं वाटतं. खेडेगावातले जे म्हातारे माणसं बसलेत ना, हे सगळ्यात भाग्यवान. यांना जर वाटलं की आपल्या बायकोला मारावं, हे बिंदास मारत होते. नवीन शिकलेल्या पोराची हिंमत आहे का? आणि माझा शब्द व्यवस्थित पहा, जितका शिकलेला ना तितका तो पत्नीच्या अधीन असतो. गावातली जी जुने माणसं आत्ता सुद्धा बघा, नवरा पुढा असला तर सगळं सामान घेऊन बायको येईल. आणि मुंबई पुण्यातून जर श्रीमंत माणसं तुमच्या गावात जर उतरले तर सामान कोण घेते बघा. हे ज्ञान, हेला ज्ञान म्हणतात का? कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीवर? हे ज्ञान आहे त्यांना. म्हणजे माझं पहिलं कीर्तन असायचे मुंबईमध्ये सतत, पण ते कीर्तनाला थांबत नव्हतं. श्रद्धा त्याची. अरे म्हटलं कीर्तन ऐकत जा ना. म्हटलं नाही नाही, म्हणजे तिने सांगितलं तरच ऐकेल. माणसाला मान द्या. पुन्हा ऐका, माणसाला मान द्या, सन्मान करा, अंतःकरणात विचार श्रीमंती ठेवा. तुकोबाराला 2 बायका होत्या. संत पण आडवा आलं नाही त्यांचे 2 बायका. आणि आपलं जीवन परिवर्तन बघा ना. तुम्ही त्यांना पण संत करा ना, त्यांच्यात सुद्धा परिवर्तन करा. तुम्ही दोघंही परिवर्तन होऊन परमार्थ करू शकता. नाही होत असं. जितका श्रीमंत माणूस, जितका, काय काही ठिकाणी तर बघा, कंपनीचे जे मालक आहेत ना, ते आपल्या बायकोला मॅडम म्हणतात. बघितलं ना तुम्ही? मॅडम येणार आहेत. मलाही काही कळत नव्हतं. म्हणलं कोण मॅडम? आमच्या धर्मपत्नी. मग तुम्ही काय मॅडम म्हणता? तुम्ही नावाने बोला ना. आणि ती मॅडम जेव्हा आली ना, मी तर चर्चा केली तसंच. मी म्हटलं होते, नाही नाही, त्यांना काय कळते. मॅडम, संसारामध्ये दुःख आहे, दाखवत नाही. परमार्थात आनंद आहे, अभिव्यक्त करता येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. दुःख तुम्ही कितीही प्रयत्न करा. माझा काही अनुभव आहे. 2 खेडेगावामध्ये भांडणं झाले, जसं मी आता सांगितलं ना, जुन्या काळातला प्रसंग आहे. भांडणं झाले दोघांचे, पती पत्नीचे. मारलं नवऱ्याने बायकोला. आता खेडेगावात नवऱ्याने मारल्यानंतर जुन्या काळात एकच उपाय, स्वयंपाक करायचा नाही. बायकोला राग आल्यानंतर दुसरं काही परिवर्तन नाही, स्वयंपाक करायचा नाही. तिला मारल्यानंतर तिने गोधडी अंगावर टाकली आणि झोपली. नवऱ्याच्या लक्षात आले अवघड काम झालं. म्हणजे आता काही दुपारी जेवण मिळत नाही आपल्याला, जाऊ म्हणजे दुसरीकडे पाहुणा म्हणून. तो ह्या गावातून दुसऱ्या गावामध्ये गेला. ज्याच्याकडे हा पाहुणा म्हणून चालला होता तिथं मारामारीच चालू होती. संसार आहे, घरोघरी मातीच्या चुली म्हण आहे ते. तिथंही मारामारी चालू. तिथे पत्नीच्या लक्षात आलं पाहुणा आपल्याकडे येतो एस टी स्टँडवरून. खिडकीतून बघितलं असं तिने सांगितलं, हो तू पाहुणे यायला लागले. लगेच दोघं सावरले. मार खाणारी पण मारणारा पण एकदम सभ्य माणूस, जसं संताची अवलादच. लगे हा माणूस आला तिथं, या या या, आम्ही तुमची वाट पाहत होतो, बऱ्याच दिवसांनी आले. बसला तो, चहा पाणी झालं. आता याला खरं जेवायचं होतं. हा घरून मारामारी करून आला, तर तिथेही तेच चालू होतं. ह्याला कुठं माहिती ते. आणि त्याने सांगितलं बायकोला, कर स्वयंपाक,
बऱ्याच दिवसातून पाहुणे आले, तिने पुरणच टाकलं. याला राग, पुरणपोळी एवढा पाहुणा नव्हता, साधी भाजी भाकरीचा पाहुणा होता, पण पुरण माझा जबरदस्ती पाहुणा जाऊ दे तुला दाखवतो. राग किती डोक्यात आहे बघा. बोलणं हसून, पाऊस पाणी इथून चर्चा, राजकारणात मंत्री कोणाला इथपर्यंत, स्वयंपाक चालू होईपर्यंत सगळं झाल्यानंतर दोघं जेवायला बसले. इतका संसार वाईट आहे तुम्हाला सांगतो, दोघाला आनंद नव्हता त्या पुरणपोळीचा. गोड आहे पुरणपोळी, दोघाला गोड वाटत नव्हती पुरणपोळी. याला वाटत होतं कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, किती मिळून मिसळून राहतात, कसा चांगला स्वयंपाक केलाय, किती चांगला जोडा आहे. तो यायच्या अगोदर जोड्यानेच मारत होता. म्हणून माझी जर बायको अशी असती तर कसं झालं असतं. त्याला ती पुरणपोळी गोड वाटेल ना, आणि या मालकाला का गोड वाटेल ना. पुरणपोळीच्या लायकीचा पाहुणा नसताना पुरणपोळी केली, जाऊ दे पाहुणा, मग मी तुला सांगतो. संसाराचं स्वरूप पहा कसं. विचार श्रीमंती नसल्याचा परिणाम. जेवतात, पान विडा वगैरे घेतात, याचं काम झालं, जेवला तो, गाडीत दोघंही सोडवायला जातात. एसटीत बसल्यानंतर दोघं हसून हात हालून त्याला बाय बाय करतात. माझा मुद्दा लक्षात घ्या, तो असा बाय बाय करून जातो ना, त्याच्या डोळ्यातून पाणी येतात. किती एक विचाराने राहतात. मला सोडवायला आले, दोघंही हसत होते, आमचं घर असं का नाही त्याच्या डोक्यात एसटीमध्ये. आणि जसं ते बाय बाय करून घरात आले की पुन्हा माणसं एकमेकाला सुख देऊ शकतात ही कल्पना डोक्यातून काढून टाका. दोन्ही विचारवान असले ना तर घरात प्रेम आहे. विठाला 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 विठाला. परिवर्तन पहा काय बोललं. दोन्ही पाहिजेत, दोघांना एक. आणि विषयात जेवणात आनंद नाही, एकमेकाचा आदर करण्यात आनंद आहे. आपण जगद्गुरु तुकोबारायांचा आदर करतो, आपल्याला आनंद वाटतो. तुम्ही आज मंडपामध्ये आलात कीर्तन ऐकायला, जगद्गुरु तुकोबारायांसाठी आदर असल्यामुळं आनंद वाटतो. इतरांपेक्षा बरं वाटतं इथं आल्यानंतर. तुम्ही एखाद्याच्या कार्यक्रमाला जा, तिथं तुम्ही 10 वेळा चर्चा कराल, पण कीर्तनाला आल्यानंतर तुकोबारायांच्या विषयी 2 शब्द ऐकायला मिळतात. आदरामध्ये सुख आहे. नवऱ्याला आरतुरं बोलल्यामध्ये शहाणपणा नाही आहे, फार प्रेम आहे, फार शहाणी. एकमेकाचा आदर संसारामध्ये असो, परमार्थात असो, गुरु शिष्य असो, नाही तर पुत्र आणि पिता असो. पित्याने सगळी प्रॉपर्टी दिलेली असते पोराला, फक्त बापाची एकच अपेक्षा असते, आदर ठेवावा. बरोबर आहे. मुलांनी पित्याचा सगळी प्रॉपर्टी घे, पण आदर ठेव. नेमकं सगळं देऊन आदर मिळत नाही, याचं नाव आहे संसार. आणि परमार्थामध्ये एकदा संत सानिध्य मिळालं ना, रंक त्याचा राहणा होय. देव ऐकतो परमार्थामध्ये, काळ ऐकतो तुकोबारायांचं. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. काय ताकद आहे तुकोबारायांची. अहो, ज्या गाण्याने 4-5 वर्षापूर्वी 100-200 कोटी रुपये कमवलेले असतात, ते गाणे आज वाजत नाहीत. एक गणपती आणि एक गाणं. मला तर त्या गणपतीची एवढी दया येते. तो नसता गणपती जर पृथ्वीवर आला तर बरं झालं असतं. पण एक गणपती आणि 1 वर्ष गाणं, दुसऱ्या वर्षी दुसरा गणपती आणि दुसरं गाणं. 100 आणि 200 कोटी एक गाणं कमवतो आत्ताच्या काळामध्ये, पण अजरामर नाही होत. 400 वर्ष झाले सुंदर ते ध्यान या अभंगाला, अजून शिळा झालेला नाही, अजून शिळा. आणि कोणी म्हणत पण नाही. देवाचे द्वारी किंवा रूप पाहता लोचनी या अभंगाचं वय 700 झालेलं आहे, अजून अजरामर आहेत. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात सोनं, याला म्हणतात विचारस्पर्श. हजारो करोडो रुपये कमवून सुद्धा गाणं विसरतात माणसं, पिक्चर विसरतात, सगळे विसरतात. आणि जगद्गुरु तुकोबारायांचे विचारानं श्रीमंत आहेत, त्यांचे अभंग आजपर्यंत. आणि माझा महाराष्ट्राचा एक अनुभव सांगतो, कितीही गाणे गा तुम्ही, लोक ओळखत नाही त्या गायकाला. अभंग गायला की ओळखतात त्याला.
ज्या गायकाने महाराष्ट्रात किती मोठा गायक असू द्या अभंग गात नाही तो पण प्रसिद्ध नाही. भीमसेन जोशी ख्याल गातो का अभंग गातो? खेडेगावातल्या माणसाला विचारा, अभंग गातो म्हणणार. ते ख्याल गायक आहेत, ते असतील, पण आम्ही कशामुळे ओळखतो? अभंगामुळे. इतकी ताकद आहे अभंगाची. त्यांच्यासारखे हजारो गायक आहे जे अभंग गात नाही, ओळखत नाहीत लोक त्यांना. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा स्पर्श ज्या कंठाला होतो तो कंठ अजरामर होतो. विठाला 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 अभ्यास करून पाहतो. एवढी संतांच्या अभंगाची ताकद आहे आणि ती सगळी क्षमता, सगळी एनर्जी, सगळी शक्ती डोंगरामध्ये आहे. आम्ही जेव्हा वर गेलो होतो ना, ते भुयार होतं, मोठे मोठे उंदीर होते. आता आहे का नाही मला नाही माहिती, पण पूर्वीच्या काळामध्ये सोनेरी केस असलेले असे मोठे मोठे उंदीर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले वर, जेव्हा ते पूजा करायचे ना 72-73च्या काळामध्ये. नंतर अभ्यासामुळे येणं नाही झालं किंवा घडलं नाही येणं, परंतु ती जागा, ते उंदरं, ते सोनेरी उंदरं, घरातले उंदरं नाहीत बरं का आपले, त्या गुफेमध्ये प्रत्यक्ष पाहिलेले आहेत, आमच्या डोळ्यांनी पाहिलेले ते. आणि त्याचा कलर वेगळा, त्यांची साईज वेगळी, आणि त्या गुफेच्या बाहेर येत नव्हते. ते काय खात होते देव जाणे. आणि आता बंद झाले असतील, कारण की परिवर्तन, सगळ्या प्रकारचं परिवर्तन झाले, पण ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं त्यावेळेस म्हणून मला जगद्गुरु तुकोबारायांचे जे स्थान आहेत, भामचंद्र डोंगर असो, घोराड्या असो किंवा हे असो, भंडारा असो, अतिशय पवित्र ठिकाण. जेव्हा जेव्हा तुम्हाला संसारामध्ये त्रास होईल, तुम्ही वर जाऊन बसा गुहेजवळ, 1 तासभर बसा, डोकं शांत होईल तुम्हाला. हे जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसाद आहे. आणि मी बोलतोय, अनुभव घेऊन पहा. एनर्जी ते जिथं भगवंत प्रकट झालेले आहेत. एक लक्षात ठेवा, जेवढे वैज्ञानिक असेल त्यांना सांगतो मी, एनर्जी कधी नष्ट होत नाही, कन्वर्ट होत असते. हे वैज्ञानिक लोक जे आहेत ना रस्त्याने फिरणारे, ते येडे आहेत. ते एनर्जी कधी डिस्ट्रॉय होत नाही, कन्वर्ट होते. तुम्ही एकच वीज पंख्यामध्ये येते, मोटरमध्ये येते, लाईटीमध्ये येते, वीज एकच आहे, परिवर्तन होत राहते, नष्ट होत राहत नाही. दूध आहे, नष्ट नाही होते, परिवर्तन होतं. दही होतं, रूप बदललं पण दूध तेच आहे. याला पुनर्जन्म म्हणतात. दूध ज्या वेळेस परिवर्तित होतं त्याचा पुनर्जन्म, याचं नाव काय? दही आहे. त्याचं टेस्ट बदलली, त्याच्यातले अवयव बदलले, त्याच्यातले DNA बदलले, हे पुनर्जन्म आहे. दह्याचं पुन्हा लोणी झालं, दह्यातलं जर आंबटपणा आहे तो लोणीमध्ये नाही, लोण्याला जास्त दिवस आयुष्य नाही. ते लोणी परिपक्व झालं, 6 महिने ठेवा तुम्ही, तुपाला काही बाद येणार? हे परिवर्तन आहे, पुनर्जन्म आहे. तसं आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन, पुनर्जन्म अंतःकरणाचा घडत राहिला पाहिजे. आज अंतःकरण आपलं चुकीचं आहे. जगद्गुरु तुकोबाच्या अभंगाचा स्पर्श करा, एनर्जीच्या ठिकाणी या, बसा 10 मिनटं, आपोआप शांत व्हाल. एक नवीन संकल्पना आलेली आहे, जुनी संकल्पना आहे पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल विपश्यना म्हणून, ऐकले का नाव? विपश्यना म्हणजे काही नाही, एक हॉल असतो ना, हॉलमध्ये जाऊन गपचीप बसायचं. मग ते सांगतात तुमच्या मनात जेवढे वाईट विचार येतील तेवढे येऊ द्या. आणि 11 दिवसाचा 10 दिवसाचा तो कोर्स असतो, सगळे लोक जातात, फुकट असतो. काय बसून ठेवतात, भजन नाही, पूजन नाही, काय नाही, काय नाही. मग ते विचार वाईट येतात, 1 दिवस येतात, 2 दिवस येतात, 3 दिवस येतात. विचार कंटाळतात, विचार कंटाळतात. विज्ञान काय सांगते बघा. आणि मग मनुष्य आपोआप किती वेळात तोच विचार करायचा. 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी परिवर्तन होतं, 6व्या दिवशी परिवर्तन होतं, 7व्या 8व्या दिवशी शांत होतो, आणि 10व्या दिवशी असं वाटतं या जगात माझ्याशिवाय काहीच नाही. काय काय केलं मला सांगा बरं त्यांनी. विपश्यना म्हणजे 10 दिवसामध्ये माणूस बदलतो, म्हणजे फक्त स्वतःवर विचार करतो. पुन्हा शब्द सांगतो तुम्हाला, काय करतो तो? स्वतःवर विचार, एकटाच असतो. आणि विपश्यनामध्ये एकच नियम आहे, कोणी कोणाशी बोलायचं नाही, मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, बोलायचं नाही. आता एकटा असं तुम्ही किती वेळ बसणार दिवसभर? कंटाळा येतो ना. कंटाळा आला तर विचार
करून करून विचार बंद करतो माणूस, आणि त्या मनाला तुम्हाला 10 दिवस आजपर्यंत एकांतवास मिळालेला नाही, म्हणून ती सोय विपश्यना, म्हणून ध्यान आहेत. आता 10 दिवसामध्ये माणूस शांत होतो. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावर भंडाऱ्यावर वर्षानुवर्ष राहिले, केवढी मोठी विपश्यना घडली त्यांची, आणि त्यातून जे विचार जन्माला आले त्याचं नाव आहे अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. तीच परिवर्तनशील परिपक्वता विचाराची उंची आली, आणि इतक्या दिवस एकांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय राहिले, विचार श्रीमंती वाढली. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला, विचार कधीतरी स्वतःला वेळ द्या, तास 2 तास. सतत घोंगाट लोक वापरतात आपल्याला. कधी कधी आपला विचार करा, आपल्या स्वतःवर विचार करा, किती दिवस कमवायचे, बरं कमवून काय मिळणार आहे, अन्न वस्त्र निवारा तर तोच आहे. म्हणून स्वतःवर ज्यावेळेस विचार करतो तो एकांतामध्ये येतो. म्हणून ही ठिकाणं जगद्गुरु तुकोबारायांचे संत झाल्याची चिन्ह आहेत, पावलं आहेत. ते भामचंद्र असेल, भंडारा असेल, ही डोंगर काय आहेत, एनर्जी परिवर्तन करणारे आहेत. 10 दिवसामध्ये माणूस बदलतो, शांत होतो. वर्षानुवर्ष तुकोबाराय डोंगरावर राहिलेले आहेत, एकांतात राहिलेले आहेत, परिवर्तन केले. म्हणून गाथा ही विचार संपत्ती आहेत, अजरामर झालेली विचार संपत्ती आहेत. आपल्या विचाराला त्याचा स्पर्श होऊ द्या, आपल्या हृदयाला, आपल्या बुद्धीला जगद्गुरु तुकोबारायांचा विचाराचा स्पर्श होऊ द्या. विना पैशाने आनंदी व्हाल, बिना पैशानं आनंद. मान देण्याची गरज नाही, काय देण्याची गरज नाही तुम्हाला, आपोआप आनंद व्हाल. जगद्गुरु तुकोबाराचे कितीतरी अभंग आहेत. आनंदे निर्भर दुल्लता सो आनंदे निर्भर, दुल्लता सो आनंदे निर्भर, दुल्लता सो आनंदे निर्भर. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंद निर्भर, डुलत सो आनंद निर्भर. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार